उमरेड शहरात किरकोळ वादातून 50 वर्षीय मेकॅनिकची हत्या. नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडामुळे हादरलं आहे. उमरेड शहरातील कावरापेठ परिसरात रविवारी रात्री घडलेल्या चाकू हल्ल्यात राजकुमार पवार या इसमाचा मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक राजकुमार पवार आणि आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख यांच्यात आधीपासून वाद नव्हता. मात्र आरोपीच्या मित्राचा मृतकासोबत शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर या वादाची माहिती सोहेलला देण्यात आली. दरम्यान आरोपी दुचाकीने घटनास्थळी पोहोचला. "क्या जॉनी?" असं म्हणत मृतकाने त्याच्या डोक्यावर चापट मारल्याने आरोपी संतापला आणि रागाच्या भरात कमरेत लपवून आणलेल्या चाकूने थेट हल्ला केला. चाकूचा वार होताच परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेतही राजकुमार काही वेळ दुचाकीवर उभा असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि आतील अंगांना गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जखमी अवस्थेत राजकुमार पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी BNS कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या उमरेड पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड.